आज मी अशा ठिकाणी आलो होतो जिथे की मी आजपर्यंत सर्वात मोठं शिवलिंग बघितलं होतं. तर नमस्कार पब्लिक, मी प्रदीप. आणि हो, हा ब्लॉग आजचा नसून महाशिवरात्रीच्या दिवशीच आहे बरं का. त्यामुळे भोलेबाबाच्या दर्शनाला जायचं होतं म्हणून झालो तयार. आणि हो, डॉक्टर सांगतात ना की दिवसाला 5 ते 6 लिटर पाणी पिलं पाहिजे. हे मला अचानक आठवलं आणि एकाच टायमिंगला टाकली एक बॉटल पिऊन, कारण हे मला कधीतरी लक्षात येतं. आणि मग आपली चंद्रकोर लावून घेतली आणि झालो तयार आणि निघालो मंदिराकडे. आणि थोड्या वेळात येऊन पोहोचलो चक्रेश्वर मंदिरात. इथे येऊन बघतो तर काय, खूप मोठी रांगच रांग. म्हणून समोरून दर्शन घ्यावं म्हटलं आणि समोरून येऊन बघतो तर काय, तिथे पण मोठी गर्दी. वाटत होतं स्टेशन आलोय का काय. बात तो सही है. आणि इथे मंदिरासमोर विहीर आहे. तिथे दिवा लावायला सुरुवात होती, कारण संध्याकाळी दीपप्रज्वलन होतं. इथे संध्याकाळी होतं, बट साईडला तर लोकांनी दिवस दिवसात लावले होते. समोर तर जबरदस्त असा स्टेज होता आणि तिथेच शिवपार्वतीचा विवाह पार पडणार होता. त्यामुळे सगळीकडे नुसते डेकोरेशन आणि लाईटच होते. आणि दर्शन घेऊन शेवटी मी निघालो बाहेर. आणि बाहेरही लाईटिंग आणि झाड बघून भूताच्या बंगल्यात आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे भोले बाय करून मी निघतो घरी. तुम्ही या फॉलो करून. आणि हो, हे मंदिर कुठे कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.